नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त एका जबरदस्त विषयावर भाषण. विषय आहे भारतीय संविधान, आपले अधिकार आणि कर्तव्य. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण इथे एका अत्यंत अभिमानाच्या दिवशी एकत्र आलो आहोत. प्रजासत्ताक दिन हा दिवस फक्त ध्वजारोहणाचा, मिरवणुकीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा नसून हा दिवस आपल्या देशाच्या आत्म्याचा, आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या संविधानाचा उत्सव आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने आपण एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र झालो. या संविधानाने आपल्याला फक्त स्वातंत्र्य दिलं नाही, तर जगण्याचा सन्मान, समानतेचा हक्क आणि माणूस म्हणून उभं राहण्याचं बळ दिलं. भारतीय संविधान आपल्याला काही मूलभूत अधिकार देतं, जसं की समानतेचा, स्वातंत्र्याचा, धर्मस्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, शिक्षणाचा आणि घटनात्मक उपचारांचा अधिकार. हे अधिकार आपल्याला फक्त कायद्याने दिलेले नाहीत, तर ते आपल्याला माणूस म्हणून जगण्याची ओळख देतात. जेव्हा आपण बोलतो, मत मांडतो, शिकतो, आपल्या आवडीचा धर्म पाळतो, तेव्हा आपण या अधिकारांचा अनुभव घेत असतो. पण मित्रांनो, अधिकारांसोबत कर्तव्यही तितकीच महत्त्वाची असतात. संविधान आपल्याला सांगतं की फक्त मागणं पुरेसं नाही, तर जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे, देशाच्या एकतेचे रक्षण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, स्त्री पुरुष समानतेचा आदर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. आपला परिसर स्वच्छ ठेवणं, नियम पाळणं, रस्त्यावर शिस्त पाळणं, गरजूंचा सन्मान करणं आणि भिन्न विचारांचा आदर करणं हे देखील देशसेवेचाच एक भाग आहे. मतदानाचा अधिकार मिळाल्यावर मतदान करणं, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणं आणि योग्य गोष्टींसाठी उभं राहणं हेही आपल्या जबाबदाऱ्यांमध्येच येतं. कारण लोकशाही केवळ सरकारने नाही, तर सजग नागरिकांनी चालवली जाते. जर प्रत्येक नागरिक फक्त अधिकारांबद्दल बोलेल पण कर्तव्य विसरेल, तर लोकशाही कमकुवत होते. आणि जर प्रत्येक नागरिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, तर कोणतीही शक्ती भारताला मागे नेऊ शकत नाही. आज आपण तिरंग्याकडे पाहतो, तेव्हा फक्त 3 रंग दिसत नाहीत, तर त्यामागे असलेले त्याग, संघर्ष आणि असंख्य शहीदांचे बलिदान आपल्याला आठवतात. त्यांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं आणि संविधानाने आपल्याला दिशा दिली. आता ही जबाबदारी आपली आहे की आपण या स्वातंत्र्याचं काय करतो. आपण केवळ तक्रार करणारे नागरिक बनणार आहोत का की हे देश बदलणारे नागरिक. आपण फक्त हक्क मागणार आहोत की कर्तव्य निभावणारे आदर्श नागरिक बनणार आहोत. आजचा भारत तरुण आहे, ऊर्जावान आहे आणि स्वप्न पाहणारा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि नवकल्पनांच्या जोरावर भारत जगात आपली ओळख निर्माण करत आहे आणि या प्रगतीला योग्य दिशा देण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. पण या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असेल तर संविधानातील मूल्ये, समता, बंधुता आणि न्याय आपल्याला आचरणात उतरावी लागतील. जात, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन मी भारतीय आहे ही भावना मनात रुजवावी लागेल. आपली ओळख फक्त नावापुरती न राहता ती आपल्या वागण्यात, विचारात आणि कृतीत दिसली पाहिजे. प्रजासत्ताक दिन आपल्याला हेच शिकवतो की सत्ता कोणाच्याही हातात नसून ती जनतेच्या हातात असते आणि जनता म्हणजे आपण सगळे. म्हणून आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. मी अधिकारांचा गैरवापर करणार नाही, पण त्यांचा योग्य उपयोग करेन. मी माझे कर्तव्य टाळणार नाही, तर अभिमानाने पार पाडेन. मी भेदभाव नाही, तर बंधुता पाळेन.
मी तक्रार नाही तर योगदान देईन आणि मी माझ्या देशासाठी काहीतरी सकारात्मक काम करेन. कारण खरा देशभक्त तोच असतो जो फक्त घोषणाबाजी करत नाही तर रोजच्या आयुष्यात देशासाठी जगतो. जय हिंद, जय भारत.